नमस्कार मंडळी, मी संध्या स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये संध्या क्रिएट करणं चॅनल आपलं आहे सबस्क्राईब करत चला. आणि आज नवीन दिवसाची नवीन सुरुवात. आज काहीतरी नवीन करायचं आहे, म्हणजे नवीन काय दररोजच असते. आता गृहिणीचं काय असते, दररोजच कामं असतात, पण आज 2 पदार्थ दाखवायचे. आज आपण ती रेसिपी पाहणार आहोत जे सगळ्यांना नाही आवडत, म्हणजे शक्यतो करून कारल्याची भाजी कोणालाच नाही आवडत. पण मी तेच रेसिपी आज एकदम म्हणजे चांगली सगळ्यांना आवडेल अशी करून दाखवणार आहे. आणि त्याचे साठवणीचे सुद्धा, म्हणजे उन्हाळ्यात साठवण्याचे सुद्धा काही ते साठवून कसं वापरायचं सुद्धा, आणि ते साठवून वापरल्याच्या नंतर असं वापरल्याच्यापेक्षा चांगली चव लागते ते सुद्धा कसं दाखवणार आहे तुम्हाला. आणि आज थोडं लोणीसुद्धा जमा झालेली आहे, म्हणजे काम ते साय जमा झालेली आहे दुधाची, त्याची लोणीसुद्धा काढायची आहे. आपण सगळं पाहूया. हे कारले आहेत ना, रात्रीच मस्त ह्याचे स्लाईस काढून एकदम पतली अशी स्लाईस काढून ह्याला हळद मीठ लावून ठेवलेलं आहे का. आणि ह्याला पाण्याचं बिलकुल अंश नव्हतं, म्हणजे बिलकुल पाणी असं लागलेलं नव्हतं, तरीसुद्धा ह्याला पाणी सुटलेलं आहे. मीठ आणि हळद लावून ठेवलेलं होतं ना, हे पाणी सुटलेलं आहे. आणि आपल्याला काय करायचं, भाजीला थोडं घ्यायचं. आणि मुलं कसं मन असेल तर खातात, नाही खातात. आपल्याला भाजी एवढ्याचीच करायची आहे, म्हणजे एवढ्याचीच भाजी करायची आहे, एवढ्याची. आणि एवढ्याला आपल्याला सुकवून ठेवायचं. आता हे जे मीठ हळद लावलेलं आहे ना, ते कडकडीत उन्हात सुकून ठेवायचं. आणि नंतर जेव्हा खावडेल तेव्हा डीप फ्राय करून त्याला चाट मसाला आणि तिखट, काळं मीठ वगैरे लावून खाल्लं ना, एकदम काय म्हणतात त्याला, स्नॅक्सचं काम करतं. तुम्हाला ते सुद्धा दाखवेन मी. आणि ह्याची भाजी एकदम काय म्हणतात, कडवटपणा न येता कसं करायचं ते तुम्हाला दाखवणार आहे. त्यासाठी ना थोडं चिंच भिजू घालत ठेवायचं, थोडंसंच, जास्त इकडं चांगलं लागत नाही. कारले ना एक 2-3 वेळेस चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचं, त्यातला कडवटपणा जाईल थोडं. भाजी कडू होऊ नये म्हणून आपण जे मेन हे करणार आहोत, म्हणजे मेन गोष्ट आहे ती म्हणजे आपण कुकरमध्ये भाजी करणार आहोत. अलीकडे केलं ना काय होईल, की जे भाजी पातेल्यात किंवा कढईमध्ये केलं ते छान उकळल्या जाते, म्हणजे असे खळखळ उकळते. आणि उकळल्यानं काय होते, भाजीतलं सगळं कडू अर्कपणा हे सगळं पाण्यामध्ये, म्हणजे रसामध्ये येते, म्हणजे फोड्यांचं. त्यामुळे पहिलं भाजी कडू होते. आपण कुकरमध्ये काय केलं, फक्त स्टीम होते त्याच्यामध्ये, म्हणजे पूर्ण त्याच्यातलं अर्क बाहेर नाही येणार. हे मेन गोष्ट झाली. आणि आपण त्याच्यामध्ये गूळ आणि चिंच ह्याचं प्रमाण वापरणार आहोत. आणि थोडं प्रमाण, म्हणजे फक्त ते चव कडूपणामध्ये हे हो म्हणून दबाव म्हणून, असं जास्त पण नाही, असं गोड व्हायसारखी मला दाखवते तशी मी. आणि काळा मसालासुद्धा वापरणार आहोत. मला दाखवते. तेल टाकून घ्यायचं. तेल जास्त प्रमाणातही नाही, थोडं घेतलं तरी चालतं. आता जिरं मोहरी, आपण गुरुपुषामराच्या दिवशी पोळी केलं होतं ना, त्यासाठी कढीसाठी हे काळा मसाला तयार केलं होतं. आणि खोबरं हे वाटलं, दोन्हीचं आपण यूज करणार आहोत. आणि केव्हाही कांद्याच्या अगोदर ना कढीपत्ता टाकावी, चव भारी होईल, सेंट पण मस्त आहे ना. लगेच थोडं लसूण ठेचून घेतलेलं. थोडंफार कांदा लाल पडला ना की आपण खोबऱ्याचं खीस हे टाकून देणार आहोत. पूड, खोबऱ्याची पूड आहे, 1 चमचाभर टाकून देणार आहोत, नाही तर काय होईल पूड. आणि 1 चमचा मिरची, 1 ते 1.5 चमच. आणि हळदसुद्धा तेलातच टाकायचं, कलर छान येतं. आपले 2 ते 3 वेळेस धुवून घेतलेले कारले. कसं असते, भाजी सगळेच करतात, पण थोडंफार चुकामुळे ना ते करवट होते. आणि एवढी चांगली अंगाला आणि शरीराला एवढी छान असते नाही भाजी, पण खाल्ल्या जात नाही. थोडं असं चांगलं झालं तर ट्रिक करून जर आपण भाजी छान केली ना, तर सगळे आवडीनं खातात. असं करून पाहायचं काहीतरी वेगळं. 1 चमचा आहे ना शेंगदाण्याचं कूट टाकायचं, 1 ते 1.5 चमच. जास्तही नाही टाकायचं, सपक होते. आणि हे जे दगडी मसाला जे आपण मसालासुद्धा टाकून घेतलेत आपण. आता टाकायचं आपल्याला चिंच. हे बघा, चिंच आहे, हे चिंच टाकून घ्यायचं. थोडंसं चिंच, थोडंसं गूळ, लास्टला 1 चम्मच
मीठ, आणि थोडंसं वर्षभरासाठी जे आपण घरात तयार करून ठेवतो मसाला, ते मसाला आहे. आणि हे मसाला तुम्ही या उन्हाळ्यात करणार आहे त्याच्यासुद्धा रेसिपी तुमच्यासोबत शेअर करेन. आणि ते प्रत्येक भाज्याला ते ड्राय मसाला वापरण्यात म्हणजे वापरता येऊ शकतं. जे आपले दगडी मसाला असतो ना, त्या सगळ्या मसाल्याचा वापर करून वर्षभर टिकणारा असं ड्राय मसाला घरीच तयार करायचं. कुकर लावून घेऊ. पहिले काढले आपण ड्राय करायला म्हणजे उन्हाळ्यात ठेवणार आहोत. आणि ह्याचं नंतर सांगेल तुम्हाला मी. आता 10 दिवसाची लोणी तयार झालेली आहे. आता आम्ही सगळे सासू वगैरे सगळे असतात म्हणून 1 लिटर दूध घेतो. बऱ्यापैकी छान लोणी म्हणते साय आहे जमा झालेली. याची आपण लोणी काढायची आहे. तुम्हाला तूप करायचं दाखवणार आहे. हे मिक्सरचं मोठं जार घेतल्यापासून ना खूप सोपं पडायला सगळं. रस जास्त करायचं सोपं पडतं. आणि हे लोणी जर काढायचं असेल तर खूप सोपं पडतं. नाहीतर अगोदर मला एवढीच लोणी ना 5-6 वेळेसमध्ये काढावं लागत होतं. आता 2 या 3 वेळेसमध्ये निघून जातं. हे आणखी 2 वेळेस करायचं. ह्याला अगोदर नुसतं फिरून घ्यायचं. मग नंतर आपण पाणी टाकल्याच्या अगोदर पाणी टाकलं ना व्यवस्थित निघणार नाही. आणि फक्त याला उन्हाळ्यामध्ये थंड पाणी वापरावं लागेल. पाहू शकतो. आता आपल्या याच्यामध्ये थंडगार पाणी टाकायचं एकदम फ्रीजमधलं. आमची आजी त्याने ना अगोदर फ्रीज नसायचं ना तर सकाळी लवकर उठून करायचं. म्हणजे आमच्या आईच्या आईकडे होतं, म्हशी होते. पाहू शकता तुम्ही. ताक एकीकडे, लोणी एकीकडे होते. आपल्याला ह्याच्यातलं ताक पूर्ण वेगळं करून घ्यायचं आहे. आता आणखी एक वेळेस याच्यामध्ये थंड पाणी टाकून स्वच्छ धुवून घ्यायचं. म्हणजे करपणार नाही. जे तूप करतात आपण खाली बुडाला काळं होते ना, ते काळं नाही होणार. त्यासाठी आणखी एक वेळेस स्वच्छ चांगलं धुवून घ्यायचं. त्यात ताक काढून घ्यायचं. मस्त स्वच्छ पाणी काढून घेतलं पाहिजे. केव्हाही पातेलं ना मोठं ठेवायचं. आता म्हणजे हे असं उभं झालं हे वाटायला पण कमी आहे. हे दुपटीनं मोठं पातेलं ठेवल्याच्या नंतर हे वरी येणार नाही. म्हणजे वरी आलं तरी उतू जाणार नाही. नाहीतर लक्ष ठेवायचं. एक चमच ठेवायचं मध्ये. आणि हे बारीक सुरुवातीला मी मोठं ठेवलेलं आहे, नंतर बारीकच ठेवायचं. आणि मध्ये चमच घालून ठेवायचं, नाहीतर हे उतू जातं लय लवकर. ह्या ताकाची आपल्याला कढी करायची आहे. आता मस्तपैकी ताकाची कढी. त्याच्यामध्ये काळं मीठ, जिऱ्याची पूड आणि मीठ टाकलेलं आहे. आता हे थोडं पुदिना टाकू आणि आपल्याला हे मठ्ठा करायचं लगेच. मस्तपैकी जर मठ्ठा रेडी झालेला आहे. पाहू शकता तूप किती मस्त हे व्हायला लागलं. हे मी चमचा असंच ठेवलेलं होतं. आणि गॅसची फ्लेम एकदम बारीक ठेवायची, त्यामुळे उतूच नाही जाणार. आणि एक सिक्रेट वस्तू इलायची आपल्याला ठेचून टाकायची याच्यामध्ये. सेंट एकदम नंबर 1 येईल आपल्या तुपाचं. म्हणजे असतेच त्याला सुगंध चांगली, पण अजून थोडं इन्हान्स होईल. आपल्याला वाढेल आपल्या तुपाची चव, म्हणजे सुगंध. हे अशी थोडं ठेचून घेतली इलायची आणि टाकून द्यायचं. तूप असं खमंग होईल एकदम. आणि तुम्हाला नंतर दाखवण्यात अजून बुडाला बिलकुल नाही लागेल. पण हे पहा, मस्त तवंग आलेली भाजी झाली एकदम छान. चवीला सुद्धा खूप छान म्हणजे सेंट छान येते. म्हणजे चवीला सुद्धा खूप छान झाली असेल. वेलकम बॅक मैत्रिणींनो. कारण असं मी स्वयंपाक झाल्याच्यानंतर काय फिल्मिंग केलीच नाही, म्हणजे व्हिडिओ काय घेतलाच नाही. डायरेक्ट आता संध्याकाळची वेळ आहे, म्हणजे दिवस मावळायला लागलेला आहे. आता मी आपले जे कालची पोळ्या होती ना मस्त झालेले आहेत ते दाखवणार आहे. दुपारी ना उन्हाच्या वेळेस किचनमध्ये यायचं मला ना शक्यच नाही. किती फॅन लागलं तरीही सुद्धा गरमी होतेच आहे. कूलर पुढेच बसावं वाटतं होता. त्यासाठी दुपारी ब्रेकच घेतला होता. भरपूर ऊन वाढलेलं आहे. आता संध्याकाळी चालू केलेला आहे व्हिडिओ. मला आपलं कालचं पोळीचं व्हिडिओ दाखवायचं आहे. आणि तूपसुद्धा दाखवायचं राहिलं होतं. तूपसुद्धा दाखवायचं कसं झालं काही नाही. मी लास्ट घेतलीच नाही नंतर कामामध्ये गडबडीत काय दाखवा होता. हे पहा अख्खं पोळी निघत आहे व्यवस्थित. दाखवून तुम्हाला कसं मी अर्ध्या व्यवस्थित निघालं. अर्ध्याच्या नंतर थोडं फाडायला सुरू झालं. तरी पण काय हरकत नाही. आपण जे गोल गोल छोटे छोटे झाडाने काढून घेणार दाखवतो तुम्हाला तसं नाही. 2-3 तसेच झाले सगळ्याच मी आता काढत बसणार नाही. तरी पण काढून बघते म्हणजे असू अशी एक वाटी घ्या. मस्त तिथे आपण गुलाब काढून घेऊया.
असंच एवढी मोठी नाही पाहिजे असेल तर छोटी छोटी सुद्धा काढू शकतात. हे पहा किती सुंदर निघाली पोळी गोल गोल. हे खूप मोठे व्हायलेत नवद्याला मुलं तर असे केले तरी चालतात. कोणत्या आकाराचे आपल्या मनावर करू शकतात किंवा असे रोल करून सुद्धा शिवू शकतात. जसा आकार वाटला तसं नंतर करू शिवून घेऊ शकतो आहे की नाही. बाकीची पोळ्या मी नंतर पाळून घेणार आहे. आता तुम्हाला हे दाखवा म्हणलं. हे पहा किती छान वाळले कडक कडक. आता ह्याला ना फक्त डीप फ्राय करून घेऊन ह्याच्यावर चाट मसाला किंवा तिखट काय असं जे आपल्याला आवडतं ते टाकून घेऊन नुसतं स्नॅक्ससारखे खाऊ शकतात आपण. पाहू शकता तुम्ही किती दाणेदार मस्त असं दाणेदार छान झालेलं आपलं तूप. आणि बुडाला पण जास्त काय लागलेलं नाही. हे बूड धरलेलं नाही, फक्त थोडंफार पाणी राहिलं तरी याचं काळं होतं. आणि आपण गाळून घेतलं ना खाली असं काही काळं वगैरे येणार नाही. एकदम छान. आणि जेव्हा उकळत होतं ना ते तूप आपलं तेव्हा घर सगळं असं तुपाचा अरोमा पसरलेलं होतं. घर सगळं खूप छान वाटत होतं. चविष्ट आणि दाणेदार छान होतं खमंग तूप. अशा प्रकारे करून व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा. आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि आपल्या परिवाराची सुद्धा. उद्या भेटू आपल्या अशा चांगल्या ब्लॉगमध्ये, एकदम काहीतरी क्रिएटिव्ह ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.